नमस्कार, मी अविनाश शिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण बोलणार आहोत अशोक खरात. आतापर्यंत त्याला आपण नराधम म्हटलं, लिंग पिसाट म्हटलं. मी आज त्याला रान रेडा म्हणतो. अगदी गावठी शब्द आहे हा, रान रेडा, कारण तो त्यातला आहे म्हणून. आणि अशोक खरातच्या या प्रकरणाला जवळपास महिना झालाय. महिनाभर हे प्रकरण वर्तमानपत्रातून मीडियातून गाजतंय. आतापर्यंत त्याच्यात 200 व्हिडिओ त्याचे बाहेर आले. जवळपास असं जी आकडेवारी समोर आहे ती सांगतो तुम्हाला मी. 200 व्हिडिओ बाहेर आले, ज्याशिवाय 2000 महिलांच्या बाबतीमध्ये असा अत्याचार घडला असे म्हणतायत. त्याची 1000-1500 कोटीची प्रॉपर्टी आहे. त्यांनी किती लोकांना फसवलं हे तर काय रोजच्या सुरू. आतापर्यंत 12 गुन्हे नोंदलेले आहेत, त्याच्यापैकी 8 लैंगिक अत्याचाराचे आहेत, बाकी काही फसवणुकीचे आहेत. शेतकऱ्याला फसवलं, व्यापाऱ्याला फसवलं, डॉक्टर, इंजिनियर पासून IAS IPS ऑफिसर पासून सगळे फसवले गेले. 1,500-2,000 कुटुंबांवरती संकट यासाठी आहे की ते संसार उद्ध्वस्त होतील की काय या प्रकरणामुळे. अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. जसजशी नवीन एक माहिती पुढे येते तसशी रोजच्या रोज नवीन चर्चा त्याच्यावरती होत असते. काल फोनची चर्चा की अशोक खरातला आतापर्यंत सर्वाधिक फोन कोणी केले, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचं नाव आलं, चाकणकरांचं आलं, केसकरांचं आलं, बाकी सगळे त्याच्यात नेत्यांचे नाव भरपूर आहेत. नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, तुमचे सुनील तटकरे यांच्यापासून सगळ्यांची नाव आहे. आणि या सर्व प्रकरणावरती खऱ्या अर्थाने त्याचा पाठपुरावा जर कोणी केला असेल तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजयराव कुंभार यांनी. आज आपण त्यांना खास आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं. नमस्कार विजयराव. विजयरावांचा मी अधिक परिचय करून देत नाही, कारण विजयराव हे महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुण्यामध्ये युती शासनाच्या काळामध्ये, मागच्या युती शासनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशींचे जावई जे होते त्यांचं एक प्रकरण आरक्षणाचं काढलं. त्याच्यामध्ये मनोहर जोशींना राजीनामा द्यावा लागला, इतका त्यांचा दरार आहे. त्याच्यानंतर त्यांनी अनेक प्रकरण काढली. त्यांचं एक पुस्तक मुंबई विद्यापीठात सुद्धा माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून त्यांचा खरीपर्यंत परिचय आहे. आणि या प्रकरणामध्ये विजयराव कुंभारांनी जे काय डिगिंग म्हणतात पत्रकारितेच्या भाषेमध्ये, खोदाई ज्या पद्धतीने केलेली आहे त्याला खरं विजयराव तुम्हाला सॅल्यूट आहे. कारण का की ज्या पद्धतीने ही सगळी माहिती, अशोक खरातचे सातबारे कुठे, त्याची प्रॉपर्टी कुठे कुठे, काय काय, त्याचे संबंध कोणाकोणाशी, लागेबांधणी कोणाकोणाशी, त्याची बांधिली कोणाशी वगैरे वगैरे, हे ते स्वतःहून माहिती काढत होते आणि लोक त्यांना माहिती करून देत होते. परंतु काल अंजली दमाणे यांनी CDR ते रेकॉर्ड काढलं. खरं तर ते CDR रेकॉर्ड हे फक्त शासनाकडे किंवा पोलिसांकडे उपलब्ध असतं, त्यांना कसं मिळालं माहित नाही. संजय राऊत यांनी थेट आरोप केला त्याच्यावर की अंजली दमाणे ह्या काय रॉच्या एजंट आहेत का, कारण CDR हा फक्त गृह खातं किंवा मुख्यमंत्र्यांकडे मिळतो, उपलब्ध होतो. तो थेट अंजली दमाणेकडे कसा काय, याचा अर्थ काय तो तुम्ही समजून घ्या. मला सांगा विजयराव, तुम्ही ह्या प्रकरणामध्ये गेले महिनाभर हा सगळा फॉलोअप घेतात. तुम्ही काय, अंजली दमाणे काय, सुषमा ताई अंधारे काय, हे सर्वजण ह्याचा फॉलोअप घेत आहेत. पत्रकारांची साथ सुद्धा तुम्हाला चांगली मिळते. आता हे प्रकरण नेमकं काय टप्प्यावरती आहे, पुढे काय तुम्हाला दिसतं याच्यामध्ये? खरं सांगायचं झालं तर या अशा टप्प्यावर आहे हे प्रकरण की म्हणजे जे सुरुवातीला मी म्हणत होतो की इन्व्हेस्टिगेशन किती आणि कसं पुढे जाणार, त्याच्यावर आता कुठेतरी थोडं विचित्र वाटायला लागलं की फक्त लैंगिक अत्याचार सोडून बाकी आर्थिक गुन्ह्यामध्ये हे प्रकरण फार पुढे जाईल असं मात्र आता अजिबात वाटत नाही. का बोलतो? त्याचं कारण असं आहे की याची व्याप्ती एवढी वाढत चाललेली आहे की म्हणजे जवळजवळ 1.5 शतक हा बाबा तिथं काम करतोय. सुरुवातीला FIR झाले 2022 झाले, त्यानंतर मागच्या वर्षीपासून सुरुवात झाली, पण त्याला 20 वर्ष प्रकरण चालू झालं, 25 वर्ष कमी, पण तरीही त्याला काही झालं नाही. आणि याचं कारण केवळ त्याचे लोकांच्या बदल्या करायचे किंवा जमिनीचे व्यवहार करून पैसे उभे करायची जी ताकद होती त्याच्यामध्ये सगळं प्रशासनानेही अडकलेलं आहे. आणि आता हे म्हणजे इतकं पसरत गेलेलं आहे की आता या बाबाशी संबंध नसलेला आणि अडकलेला नाही असा माणूस शोधणं अशक्य आहे. सगळे राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, कुठून याचा हा त्याचा तो करत करत शेवटी बाबापर्यंत प्रकरण पोहोचतं. त्याच्यामुळे त्या बाबतीवर काही होईल, कारण जे आता इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत पोलीस अधिकाऱ्यांचं सोडून द्या, पण इतर ज्यांना आर्थिक इन्व्हेस्टिगेशन करायचं कारण ते स्पेशलाइज जॉब असतो तो इतरांकडे असतो.
त्याच्यामध्ये अशी माणसं संबंध नसलेली मिळणं म्हणजे मुख्यमंत्र्यांना खूप वाटते की चांगलं काम करावं किंवा याच्यामध्ये काहीतरी झालं पाहिजे, पण शेवटी मुख्यमंत्र्यांना सुद्धा याच लोकांना काम सांगायचं आहे. माणसं कुठून आणणार आहेत? बरोबर. ती काही बाहेरची आणणार नाही, ती या यंत्रणेतलीच माणसं वापरायची. उदाहरणार्थ आपण एक मध्यंतरी नाव काढलं होतं उपजिल्हाधिकाऱ्याचं, हो, तो अजूनही काम करतोय. भांडे पाटील. तो तिथं बसून काय माळ जपत बसणार अच्छा, आहे? त्याच्यावर कारवाई करायची नाही, फक्त बदली केली. बदली सुद्धा नाही, झालं सगळं. त्याच्या मूळ जागेवर पाठवली. तो काय जपमाळ करून बसणार आहे का? तो जेवढं झालं तेवढं काही ना काही कुठून ना कुठून हे इन्व्हेस्टिगेशन आहे कसं हॅम्पर होईल याकडेच लक्ष देणार ना अशी लोक. तुम्ही एक शंका व्यक्त केली होती की हा एकटा नाहीये, अशा प्रकारचे अनेक अधिकारी आहेत. हो. काही नावांची यादी मिळाली का? नावांची यादी म्हणजे काही आडनावं मी सांगू शकतो त्याच्यामध्ये, कारण हे सगळे अधिकारी कलेक्टर किंवा डिव्हिजनल कमिशनर या लेवलवर काम करायचे. बरं. बाबा ज्या वेळेला हे इन्स्टिट्यूट चालवायचा, एमपीएससी वगैरे असे काही पूर्वी फौजदार करून देण्याची खूप हे होती, तर त्याच्यामध्ये त्यांनी त्या काळामध्ये जे फौजदार किंवा असे काही झाले अधिकारी ते याचे चेले, हा त्यांचा नाही. अच्छा, ते याचे चेले आणि हा त्यांना शिकवायचा की कशा पद्धतीनं माल लुटायचा. त्याच्यामुळे असे बरेच अधिकारी तिथं कार्यरत आहेत, काही रिटायर झाले, असं बरंच झालंय. त्यामुळे त्याला आतून सपोर्ट हा आपण किती ओरडलो. आता या सांगा, या ज्या महिला अडकल्या त्यांच्या घरचे काय ते सगळं उघड केले असं वाटणार आहे का? त्यांचं कुणी राजकारणात असेल, कुणी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असेल, त्यांना वाटणार की हे कधी एकदा संपतंय आणि याच्यातून सुटका होतो. आणि प्रत्यक्षात जे मदत करतायत त्यांना तर कधीपासून वाटतं की हे बंदच व्हावं, तर ते मदत करत राहणार. आणि शिवाय लोकांचा सपोर्ट हा बघ्याचा आहे. मी मागे एकदा आवाहन केलं होतं की तुम्हाला असे काही बाबा असतील, हा बाबा हा एक काही सिम्पटम झाला म्हणजे एक माणूस झाला, असे शेकडो आहेत आणि त्यातले 99% बोगस आहे. तर ते तुम्ही सांगा किती जणांनी सांगितलं अद्याप? कुणी नाही सांगितलं. पुढे येत नाही. याच्यामध्ये सुद्धा बाहेरून आता काही माहिती आली की मग तेवढीच हे केली जाते. म्हणजे अंजली दमानी यांनी माहिती काढली का त्यांच्याकडे आली जे काय असेल ते, आता फोन कॉलची चौकशी सुरू, मी त्याच अधिकाऱ्याची काढली, त्याला मूळ खात्यात पाठवलं. याच्या पलीकडे प्रोएक्टिव्हली काय होताना दिसत काहीच दिसत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं हे सगळं प्रकरण नाही. काल एक कोकणातले दुसरे राजेश कोचरेकर आपले पत्रकारच होते, त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवरती एक सांगितलं की पत्रकारामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये जी चर्चा होती, जी माहिती मिळती, त्याही पेक्षा कितीतरी पटीत एसआयटीने माहिती गोळा केलेली आहे. आता खूप बाहेर आलेलं आहे कसं वाटतं? खरं एसआयटीला डायरेक्ट धक्कादायक माहिती आहे, प्रचंड धक्कादायक आहे. आणि त्यामुळेच मागे एकदा असं प्रकरण वर्तमानपत्रात छापलं गेलं होतं, ते होतं डेअरी संदर्भातलं महाराष्ट्रातल्या. जर तो गुन्हा उघडकीला आला तर 10,000 लोकांना अटक करावी लागेल किंवा त्यांच्यावर FIR करायला लागेल, म्हणून FIR दाखल झाला नव्हता. तसंच काहीच या बाबतीत नाही. पोलिसांकडे प्रचंड माहिती आहे, पण ते विश्लेषण करणाऱ्या यंत्रणा वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये ईडी, CBI अशा लोकांनी जर हे केलं असतं तर मग ते जास्त संयुक्तिक झालं असतं. पोलीस पण ते क्रिमिनल अँगल बघतील, बाकी ते काही बघणार नाही. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर ईडी, CBI यापूर्वी आपण जर परिस्थिती पाहिली राजकीय मंडळींच्या बाबतीमध्ये, असं एखादं प्रकरण आलं की दुसऱ्या क्षणाला त्याच्या घरावरती ईडीचा छापा, CBIचा छापा, त्याच्या कुठे कुठे प्रॉपर्टी आहेत, काय आहे, सगळी छानबीन, सगळं काय व्हायचं. अशोक खराबचं प्रकरण महिनाभर झालं का असते, सगळे राजकारणी त्याच्यामध्ये उडे पडलेले आहेत. 39 आमदारांची नावं येत आहेत, 9 मंत्री त्याच्यामध्ये आहेत एवढं सांगतात. एवढं सगळं असूनही त्याच्या प्रॉपर्टीच्या विषयीतून काय चर्चा की काय काय नाही येतात, म्हणजे ते परभयंकर ते कल्पना, तरी ईडी, CBI काहीच करत नाही, हालचालच नाही. याला 2 कारण आहेत. एक तर तुम्ही ऐकलं असेल की त्याच्यामध्ये एक IT ऑफिसर पण हे झालं. दुसरी गोष्ट IAS ऑफिसर पण, IAS तर पहिल्यापासून आहे. दुसरी गोष्ट, यांना जर यायचं असेल तर त्यांना आधी राजकीय सँक्शन घ्यावं लागतं, म्हणून ते थांबलेले आहे. अच्छा. कारण त्यांच्याकडे एकदा गेले की सगळेच त्या जात्यामध्ये येतील. त्यामुळे आता निवडक जात्यामध्ये आणण्याची वेळ कदाचित त्यांच्याकडे नसेल शिल्लक. कारण आता कुणाला बघायचं, कुणाला ठेवायचं, एवढं हे प्रकरण आता सोपं नाही राहिलं. त्यामुळे एकदा जात्यात आले की सगळेच येतील. त्यामुळे कदाचित ईडी, CBI लक्ष घालत नसेल.
नाहीतर हे प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. तर मला प्रश्न तोच आहे की व्याप्ती इतकी प्रचंड आहे, पण आता लैंगिक तू जो विचार गेले 15-20 दिवस फक्त किती महिलांवर कसे अत्याचार झाले काय सोशल मीडियावरती त्या सगळ्या सीडी व्हायरल झाल्या. थोड्या दिवसांनी विधानसभेत सांगितलं एकही व्हिडिओ मोबाईलमध्ये दिसता कामा नये, पण तो त्याच्यापेक्षा 10 पटीने जोरात तो व्हिडिओ काही जणांनी दुकान मांडलेत QR दुकान मांडलं. हा म्हणजे त्या महिलांचे चेहरे दाखवून त्यांना बदनाम केलं गेलं, एवढं सगळं. तो फक्त सेक्स अँगल त्याच्यामध्ये होता. त्याच्यातला आर्थिक अँगल, राजकारणाचा जो भाग आहे, हे आर्थिक जो भाग आहे, आध्यात्मिक जो भाग, मला हे एक विशेष वाटतं. एवढं सगळं हे चालू आहे, याच्यामध्ये ज्या बळी पडलेल्या आहेत त्या सगळ्या हिंदू महिला आहेत. एकही तुम्हाला मुस्लिम दिसणार नाही. हिंदुत्ववादी संघटना काही झोपा काढतात, एकही एक शब्दाने काही बोलत नाही त्या विषयावरती. अशा प्रकारच्या बाबांना साला म्हणजे धरून चौकात आणलं पाहिजे, कुणी बोलत नाही. ते सोयीची भूमिका त्यांची नेहमीच असते. परंतु एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आता आपण त्या लैंगिक अत्याचाराकडून थोडस आर्थिक याच्याकडे येऊया. इथल्या त्या तुम्ही त्याच्यावरती जास्त ट्रेस केले. तो जो इथला सी आहे पोपळे, हा त्याची भानगड पुढे आली. त्याच्या 50 गुंठे जागेचा मुद्दा हे झाला. त्याला तर देशातले एक मोठे बाबा बर ते आले होते. याची लिंक पार दुबई ऑस्ट्रेलिया इथपर्यंत जाते. याला हवालाचा अँगल आहे. अच्छा, हवालाचा पण आहे. हो हो हो. सेबी फ्रॉडचा अँगल याला आहे. अरे की ज्या वेळेला त्या बाबाचं काही झालं होतं त्यावेळेला तिथं IPO कसा मॅनेज केला, हा अँगल त्याला आहे. हा अँगल तपासायची हिंमत कुठल्या गव्हर्नमेंटमध्ये आहे? तर कुणी हे त्या गव्हर्नमेंटचे. म्हणून पहिल्या दिवशी मी म्हणलं होतं की हा गुन्हा जे काही त्याच्यातले लोक पुढे येत आहेत त्याच्यावरून असं वाटतंय की सरकार स्पॉन्सर्ड गुन्हा आहे की काय असं वाटत होतं. ते आता हळूहळू सिद्ध होतंय. याच्यामध्ये तुम्हाला एक आर्थिक भाग तुम्ही म्हणता तो बरोबर चर्चेत होतो, याच्यात आहे ते महत्वाचं आहे. मनी लॉन्ड्रिंग, अधिकाऱ्यांचा काळा पैसा सफेद करणं 100% आहे. त्याच्यात एक उदाहरण तर मी काल परवा त्याच्यावर हे पण केलेलं आहे पोस्ट. कसे पैसे आले, कुणी दिले, कधीपासून चाललंय. 1921 ची एका ट्रस्टची जागा आता अचानक त्याचा व्यवहार करण्यात आला. पैसे कुणी दिले, कधी दिले, कुठेच कशाचा हिशोब नाही. पण इन्व्हेस्टिगेशन कोण करणार? आम्ही फक्त मुद्दे मांडू. बरोबर. ते काम आमच्याकडे काय इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी नाही ना, त्याला अजून काही चौकशी सुद्धा नाहीये. ट्रस्टी एवढी आहे. ट्रस्टी मी मागे कुठेतरी म्हणालो की ट्रस्टवर जे ट्रस्टी असतात ते सगळे लाईक माइंडेड असतात, म्हणजे समविचारी असतात. अगदी बरोबर. मग आता हे सगळे जे समविचारी आहेत त्या ट्रस्टवरचे खरा त्या पोपळे हे सगळे समविचार आहेत असं म्हणता येईल ना, कारण त्यांनी तो ट्रस्टवर गेलेत म्हणजे. पण त्यांच्यापर्यंत चौकशी तरी कुठे झाली? अजून काहीच नाहीये. मग हे खोटेपणा वाटायला लागला. म्हणजे सरकारच्या एकूण ज्या घोषणा प्रत्यक्षात आहेत आणि कार्यवाही याच्यामध्ये प्रचंड अभाव दिसते. कारण हा एवढा मोठा विषय आहे ना, त्याच्यामध्ये हजारो कोटींचा व्यवहार आहे, जमिनींचे व्यवहार आहे. किती जणांनी जे यायला पाहिजे, जेवढा तुम्ही वेळ घालवाल ना तेवढं त्याच्यामध्ये रेकॉर्ड क्लिअर करायला वाव मिळतो. आणि तो जरी आत असला तरी त्याचे सगळे लागेबांध त्याच्यामुळे तेवढा वेळ त्यांना देणं हे चुकीचं आहे मुळात. पण तो दिला गेला. आता त्यांनी काय हेराफेरी केली, विकली, थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट केला, अशा आणि हजारो गोष्टी याच्यामध्ये. प्रॉपर्टी विषयी सांगितलं जात होतं की त्याच्या मुलाला काल पकडला जातो, तो सांगत होता आमच्याकडे रोख पैसे भरपूर यायची घरी वगैरे वगैरे. म्हणजे हाच पैसा तो तसाच आहे ना. बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रॉपर्टी घेतल्यात ना. ते आता पुण्यातलं एका फ्लॅटचं उदाहरण, हो मॉडेल 30 लाखाचा फ्लॅट, त्याचा एक पैसा दिल्याचा अधिकृत रेकॉर्ड कुठे होतं हे माहिती असलेलं. मॉडेल कॉलनीचा रेडी रेटनर 16-17 हजार आहे. तरी तिथे त्यांनी तो घेतला आणि म्हणजे त्याच्यातल्या तो व्यवहारच इलिगल आहे टोटल. पण बघणार कोण? कोणी प्रोएक्टिव्हली कारवाई कोणी केली? पत्रकारांनी उघडकीला आणलं. हो त्याला धमक्या दिला, त्याच्या आपण नुकसान जावं नाही, तो पत्रकार वेगळा, इथल्या पत्रकारांनी उघडकीला आणलं. पण पुढे शासना थ्रू काय ऍक्शन आहे? काहीच नाही. खरंच. त्याच्यामुळे आपण जे पेपरमध्ये लिहिते त्याबद्दल काय झालं या बातम्या, काय केलंय शासनाने, किती प्रकारे त्यांना अडकवलं, याचं कुठे काय आहे? त्याच्यापेक्षा अजून काहीच नाही, कुठेच काही नाही.
म्हणजे हा सेक्स अँगल झाला त्यातला तुमचा, हा आर्थिक एक अँगल झाला. तो बाबा आणखी 6 महिने 2 वर्ष 5 वर्ष आतमध्ये राहील. बस त्याच्यावर पण त्या बाबाची चिल्ली पिल्ली जी बाहेर आहे त्यांचं अजून काय, काहीच नाही. ज्या शेकडो हजारो एकरी जमीन असतील, त्या हजारो कोटीची प्रॉपर्टी, त्याचं काय पुढे? काहीच नाही त्याविषयी त्याच्यामुळे सध्या अजून तर अद्याप तरी काय नाही. पुढे काय झालं, आणखी काही याला वेगळा अँगल मिळाला आणि ते करावं लागलं तर गोष्ट वेगळी आहे. परंतु आता तरी माझ्या दृष्टिपथामध्ये त्या अँगलने काही दिसत नाही. म्हणजे कोणतीही यंत्रणा या संदर्भात त्यांना कुठले आदेश नाहीत, कोणी सुमोटो कोणी कारवाई सध्या करत तरी नाही. दिसत नाही, पेपर मधून किंवा कुठूनही ऐकायला मिळत पण हे लोक सुमोटो कारवाई करू शकतात ना, असं काही एखाद्या करू प्रकरण शकतात. करू शकतात. आता एक साधी गोष्ट आहे, कायदे संविधान काय मी नाही बनवलेलं, तुम्हीच बनवलेलं आहे. कायदे तुमचे. एक साधा कायदा सांगते की गुन्ह्याची माहिती असलेल्या माणसाने ती माहिती जर पोलिसांकडे दिली नाही तर तोही गुन्हेगार असतो. बरोबर. तर केसरकर म्हणाले 39 समजा तिकडे जात होते, मी एकटाच नाहीये, त्यांना का नाही विचार? मग आता केसरकरांना कोण का विचारत नाही की ते 39 आमदार कोण? माहिती लपवून हे गुन्हा आहे. गुन्हा आहे. एवढं मला कळतं, म्हणजे सामान्य माणूस पत्रकार म्हणून. पण गुन्हा लपवणाऱ्याला कोणच काय विचारे ना. उलट मी असं बोलून मीच का दोषी? तुम्ही स्वतः सांगताय मी दोषी आहे, माझे असं एवढे गेले. बरोबर. ज्यांनी रस्ता करून दिला त्याला कोणी पटकळलं अजून, ज्याने त्याला पर्यटन स्थळ म्हटलं केसरकरांच्या काय रावळ त्यांचं काय केलं तुम्ही? काहीच नाही. त्याला पर्यटन स्थळ कशाच्या आधारावर जाहीर केलं? विखे पाटलांनी जाऊन पूजा केली, त्यांना त्यांचं काय केलं तुम्ही? अशी शहराला कोणी बोलत नाही. बोलत नाही. त्याच्यामुळं इन्व्हेस्टिगेशन आता त्यांना हवं, म्हणजे SIT ला तेवढ्या अँगलने पुढे जाते, बाकीचे अँगल मला स्पर्श होताना दिसत नाही. मला ह्याच्यामध्ये हमामे सब नंगे, त्याच्यामुळं काय होईल याविषयी मला आता शंका वाटायला लागली. म्हणून आम्हाला तेवढंच म्हणायचं, जे नंगी आहेत ना त्या सगळ्या नंग्यांची नावं कळावी तेवढी. लोकांना नाव कळायला पाहिजे. मला ह्याच्यात दुसरा एक वास येतो याच्यामध्ये की वर्तमानपत्रातून किंवा माध्यमातून जे चर्चा होतात, जी नावं पुढे येतात, ह्याच्यामध्ये जी नावं आली सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि त्यांची समर्थक, त्यांचे 39 आमदार, सुरुवातच अशी सुरुवात केली गेली. आता राऊतांनी त्याला त्या अँगल दिला किंवा SIT मधून काय आलं असेल की एकनाथ शिंदे हे त्यांचे खरे गुरु हे आहेत कोण? अशोक खरात आहेत. 17 कॉल त्यांनी एकमेकांचे झाले. इव्हन जे सरकार फुटलं किंवा एकनाथ शिंदे शिवसेना पळून तिथून सुरतवरून त्या ओडिसाला गेले आणि देवीच्या त्या युनी पूजा वगैरे त्याच्यात ते सगळे ह्यांच्या सल्ल्यानुसार झालं, असा एक सगळा अँगल त्याला येतोय. म्हणजे शिंदेचे लोक काही त्या प्रमाणात काही प्रमाणात येतात. नंतर मग चाकणकरांच्या निमित्ताने राष्ट्रवादीची मंडळी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मंडळी काही त्याच्यात, भाजपची जी मंडळी याच्यात चर्चेत आली त्यांची कुठे नामोनिशाणं फक्त 1-2 वेळा आली, पुढे त्याच्यात चर्चा सुद्धा होत नाहीये. म्हणजे हा काही याला राजकीय असा फडणवीस त्या दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून असे शिकार करतात, तर ते सगळे हे लोक याच्यातला राजकीय अंगण सोडला ना, म्हणजे संजय राऊत काय म्हणतायत वगैरे वगैरे, तरीही ज्या पद्धतीने हे व्हायला पाहिजे होतं तसं होत नाही. एकत्रित किंवा असा तपास दिसत नाही, काही ठराविक म्हणजे हे ठेवूनच तपास चालल्याचं सध्या तरी दिसतंय. त्याच्यामुळे राजकीय अंगण ठीक आहे, ते काय बोलले त्याच्यात तथ्य असेल, पण आपल्याकडे त्याचा पुरावा नाही. परंतु पुरावा असा आहे, जे केसरकर स्वतः व्हिडिओमध्ये म्हणले की आम्ही एकनाथ शिंदेकडे गेलो, ते बाबा रस्ता मागण्यासाठी आले होते आणि तो रस्ता झाला. हा क्राईम आहे, तो पुरावा आहे सर. तुमचं ते तिकडे गेले होते की नाही, हो की नाही, मग जर असेल तर असं असेल, याला काय अर्थ नाही. रेडा कापला की नाही, शिंग फोडली की हा नाही, पुरावा आहे की रस्ता करून दिला. हा पुरावा आहे पर्यटनाच्या यादीमध्ये त्यांना घेतलं. हा पुरावा आहे त्यांना पाण्याची सोय करून दिली. हा पुरावा आहे की बांधकाम विभागाने त्यांना बांधून दिलं, ईशानेश्वर मंदिर बरोबर बांधून दिलं, भक्त निवास वगैरे. तुम्ही ते 39,000 लिटर पाण्याचं प्रकरण काढलं, त्याच्या पुढे काय झालं का? नाही, ते रद्द केलं आता, पण ते पाणी गावकऱ्यांचा हा वापरत होता. अच्छा, गावकऱ्यांचं पाणी हा वापरत होता. त्याचं काय झालं पुढे? मी नेहमी मागे तुम्हाला अनेक वेळा म्हटलं की मोठ्या गुन्ह्यामध्ये कदाचित हे अधिकारी सुटतील किंवा सगळे सुटतील, पण छोटा गुन्हा कागदोपत्री जो सिद्ध होणार आहे त्याचं काय? त्याच्यात कुठे पुराव्याची गरज नाही. GR आहे, रस्ता करून दिलाय तुम्ही, त्याचं कागदपत्र, तर मग त्याच्यावर कोण का नाही करत? मग जर तर मग शिंग कापली, मग कोल्ह्याला शिंग होती असेल, त्याला काही रेडा कापला, तिथं ते साम्राज्य शिंग होतं,
ते आम्हाला दिसत नाही. आम्हाला वर्षाकाठी रेड्याचं शिंगपूर आहे. शासनाच्या वेबसाईटवर दिसतं. बरोबर, त्याच्यानुसार आपण बोलतो. आम्ही त्यानुसार बोलतोय. बाकी मग शिंग तुमची तुम्ही ते काय करायचे करा, पण हे जे झालंय त्याचं काय. ह्याच्यामध्ये कोणकोणते कायदे लागू पडतात? हा जादूटोणा तर 100% त्याच्यात येतोच नाही. फसवणुकीचा कायदा लागू शकतो, जमीन अपहरणाचा कायदा लागू शकतो, शासनाशी खोटा व्यवहार केल्याचा लागू शकतो, IJR कडे स्टॅम्प ड्युटीचा लागू शकतो, त्या आर्थिक बाजून झालं. जमीन अधिग्रहण कायदा लागू शकतो, शेतकी काय कमाल शेत जमीन धारणा कायदा लागू शकतो, PMLA लागू शकतो. अच्छा, हो, मुलींचा पण त्याचा. त्याच्यामुळे मनी लॉन्ड्रिंगचा लागू शकतो. अरे राम. पण हे लावणार कोण, इथं प्रश्न आहे. मला प्रश्न तोच बाकी पडतो. एक मला कळतं, जे सोप्या भाषेत वाचकांना कळावं म्हणून सांगतोय मी. याच्यामध्ये बऱ्याचदा तुम्ही लक्षात घेतलं असेल, छोटे गुन्हे असतात, कुणाकडच्या तरी खिशामध्ये गांजा सापडतो, तो रिक्षामध्ये तो रिक्षावाल्याला किंवा ज्याच्या घरी तो चुकून गेलेला असतो त्याला सुद्धा अटक करतात, त्याचे फोन जप्त करतात. मग इथं काय झालंय, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये गुन्ह्याचा म्हणजे कायदे गरीबाला वेगळा कायदा आणि यांना वेगळा. गुन्ह्याचा एखाद्याने कोयत्याने खून केला तर कुणाकडनं कोयता घेतला त्याला पण अटक करतात. इथं काय होतंय, नाही हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फार मोठ्या मी काही म्हणतच नाही. बाकी सगळं सोडून फार महत्वाचं बोलला तुम्ही की गरीबाला वेगळा कायदा आहे आणि यांना वेगळा. सामान्य माणसाच्या बाबतीत म्हणजे असा कुठलाही गुन्हा घडला, उद्या समजा मी इथून बाहेर पडलो, माझ्या बॅगेमध्ये किंवा माझ्या स्कूटरच्या डिकीमध्ये एखादी गांजाची पुडी ठेवली, तर उद्या सांगतील चिलेकर गांजाचा व्यापार. इतकं नाही, म्हणजे ही आता कोर्टातली केस आहे. चिलेकरांनी जाता जाता कुणा लिफ्ट दिली, त्याच्यामध्ये जरी गांजा सापडला खिशात तर चिलेकर त्याच्यात सहभागी. तुमच्या गाडीने प्रवास वाहतूक झाली. आणि ह्याच्यामध्ये हे सगळे रथी महारथी अख्खं मंत्रिमंडळ त्यात आहे, IAS IPS ऑफिसर आहे, विचार तर नाही, कुणीच नाही. सगळेजण अगदी चॅनलवर येऊन व्हिडिओच्या समोर आपले गुन्हे कबूल करतायत, तरी पुढे काहीच होत नाही. पुढे काहीच नाही. याचा शेवट काय होणार? शेवट काय, बाबा काही वर्ष आत राहील, त्याची आणखी एका दुसरा कोणतरी आत राहील, बाकीच्या सगळ्यांच्या इन्क्वायऱ्या, तपास, छोट्या मोठ्या केसेस हे चालत राहील. त्यानंतर कधीतरी नवीन दुसरा बाबा येईल, पुन्हा सुरू होईल. कारण या बाबांचा माझा टार्गेट किंवा माझ्या निशाण्यावर हा माणूस नाहीच आहे. हा एक सिम्पटम झाला, पण असे जेवढे 100 गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला बाबा दिसतोय, त्यांचा बंदोबस्त कोण आधी कधी करणार. हे खरं तुम्ही म्हणतात आहे. कारण मला आठवतंय 30 वर्षापूर्वी इथून जवळच 12 किलोमीटर अंतरावरती कुरळीमध्ये नंगा बाबा म्हणून होता एक, ज्याने एकमुखी दत्त मंदिर आणि खाली तळघर होतं. त्या तळघरामध्ये ज्या महिलांना मुलं होत नाहीत त्या महिलांना खाली जायचं, त्यांची योनी पूजा करायचा, सम्मुख त्यांच्याबरोबर करायचा. त्या महिला गरोदर राहिल्या, त्यांना मुलं व्हायची. बाबाची इतकी ख्याती झाली की तिथे लाईन लागली. तो बाबा श्रीमासिक अशा टॅबलेट साईटमध्ये श्रीमासिक निघायचं, त्याचे ते 16 पानं त्याच्यावर पुरवून निघाले होते. त्याच्यानंतर हे प्रकरण संपलं आणि नंतर परत नारायणगावला एक वाघमारे बाबा म्हणून आला. तो सुद्धा त्याच पद्धतीने महिलांना ज्यांना मुलं होत नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये तोच प्रयोग करायला लागला. लोक अक्षरशः स्वतःच्या बायका घेऊन तिकडे जायचे. म्हणजे मला कळत, तुम्ही म्हणतो ते बरोबर आहे की यापूर्वी अशी प्रकरण अनेक घडलेली आहेत. आताचं हे प्रकरण आहे त्याच्यावरती चर्चा भरपूर होते, बोबाटा भरपूर होतोय. लोक आज काल काय खाल्लं ते उद्या विसरतात. त्याच्यामुळे हे सगळं एवढं झालं तर लोक याच्यातून शहाणी झाली तरी कधी होणार नाही होणार आहे. कारण ही झाली तुम्ही दिलेली उदाहरणं इकडची ग्रामीण भागातली. शनिवार पेठेमध्ये असा एक माणूस 30 वर्षापूर्वी होता, शनिवार नारायण पेठेमध्ये. आता ते PI तिकडचे टेमकरे अजूनही आहेत, त्यांना विचारा, त्यांनी त्याचा तपास केला होता. कशा पद्धतीने त्या काळामध्ये सुद्धा त्या काळातील सुशिक्षित महिला त्याच्याकडे आकर्षित व्हायच्या आहेत. आता म्हणजे अजूनही आहेत, त्यांचा कधी जमलं तरी इंटरव्ह्यू घ्या. त्याच्यामुळं हे न संपणार आहे, कारण हे आपल्याला संपवायचं नाही. लोकांना तारणहार कायम लागत असतो, स्वतःवरचा विश्वास लोकांचा नसल्यामुळे, आणि यांना राजाश्रय नेहमीच मिळत असतो. थोडा विषय थोडा आणखीन पुढे नव्हतं. विजयराव, या सगळ्या ह्या परिस्थितीला म्हणजे महिला बळी पडतात, गरीब बळी पडतात, श्रीमंत सगळे बळी पडतात. समाजाची व्यवस्था सगळी बिघडली आहे की समाज स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसलेला आहे. लोक स्वतःच जगणं मरणं हे लोकांना फार कठीण होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे लोक अशा मंडळांना शरण जातात. नाही, आज मंदिरातली गर्दी वाढत चालली,
वाईन शॉप मधली गर्दी वाढत चाललेली आहे. म्हणजे लोक विज्ञानवादी व्हायच्या आधी सगळे असे सहज सोपे मार्ग शोधतात. नाही, तो मार्ग ज्यांच्याकडे खायची अडचण आहे ते आपण समजू शकतो. या बाबाकडे जे आले त्याच्यातला एकही अशिक्षित किंवा असा गरीब नाहीये. त्या सगळ्यांचं पोट भरलेलं आहे. ते सगळे वेल एज्युकेटेड डिग्र्या वगैरे घेतलेले लोक आहेत. या सगळ्या डिग्र्यांच्या चोरड्या ज्यांच्याकडे आहेत त्यांना या 10वी नापास बाबाने व्यवस्थित गंडवलंय. 10वी नापास. याच्यामध्ये शातीर कोण, हुशार कोण आणि मूर्ख कोण हे तुम्ही ठरवा. फार अगदी उपमुख्यमंत्र्यापासून ते उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत सगळे त्याच्यामध्ये सगळे दिग्गज आहेत. अपवाद वगळता सगळे सुशिक्षित आहेत. ज्यांनी कायदे कोळून प्याले, जग फिरले, ती ते सगळे याच्यामध्ये. तर मग गरीबाला काय याचा अर्थ लावण्याचं का म्हणजे लावण्याची क्षमता किमान माझ्यामध्ये तरी नाही. काहीतरी चुकतंय, पण ते कुठं चुकतंय संपूर्ण समाज रचनेमध्ये याचाही शोध घ्यायची गरज आहे. आता तुम्ही सांगा, एक नेहमी म्हणतात की डिग्री पाहिजे राजकारणामध्ये व कुठेही जाताना. तर डिग्रीवाल्यापेक्षा हा हुशार माणूस आहे. हा वापरली त्याची हुशार आहे ही अंकशास्त्रामध्ये 10वी नापास चुकीच्या ठिकाणी बुद्धी लावते हा भाग वेगळा आहे. मी त्याला बंधू म्हणत नाही, तो शातीर आहे, हुशार आहे तो. ज्याने डिव्हिजनल कमिशनरने सगळ्यांना व्यवस्थित कामाला लावलं त्याला बंधू किंवा अशिक्षित असं कसं म्हणता येईल. सगळ्यांचा बाप निघाला तो. कदाचित कागदाची डिग्री नसेल त्याच्याकडे, नाही तो खरा पीएचडी होल्डर तो आहे. त्याच्यामध्ये चाकणकरांच्या निमित्ताने ते प्रकरण जास्त त्याची हे झाली, ते बरोबर आहे. पण असे गल्लीबोळामध्ये अशोक खरात आहेत आज. आणि विजयराव, एक मात्र नक्की आहे की आज देशामध्ये 80 कोटी लोकांना सरकार फुकट धान्य देतं अजूनही. आपल्या देशामध्ये एक टाइम खायची भ्रांत असलेली 80 कोटी जनता आहे, ज्यांना जगण्याची त्यांची रोजची समस्या आहे. बेरोजगारी प्रचंड आहे, महागाई प्रचंड आहे. त्या लोकांना शेवटी त्यांचं संकट मुक्त करणारा, त्यांना तारणहार पाहिजे असतो. कोर्टात न्याय मिळेल याची खात्री राहिली नाही लोकांना. पोलिसाकडे जावं तर पोलिसच त्याला लोबाडतात. त्यामुळे पोलिसाच्या दरबार जायला तो नको म्हणतो. गुंड प्रश्न सोडवतात आजकाल. वकिलाकडे जायचं म्हटलं तर वकील परवडत नाही. म्हणजे लोकांना न्याय पाहिजे असेल किंवा पोलीस समस्येचं निराकरण करायचं असेल तर ती व्यवस्था आपल्याकडे सगळ्यात विस्कळीत झालेली आहे. त्याचा परिणाम असे हे भोंदू रान रेडे ज्याला आपण म्हणतो ना, ते त्याचा गैरफायदा घेत आहे. विजयराव, जोपर्यंत आपण हयात आहोत, मला वाटतं आपल्यासारखी मंडळी आणखीन असतील जगामध्ये, आणखीन जास्तीत जास्त मंडळींनी याच्यामध्ये उतरायला पाहिजे आणि अशा लोकांचा बुरखा पाडला पाहिजे, त्याची चिरफाड केली पाहिजे. समाजासमोर अशा लोकांचा नंगा केला पाहिजे, थोडक्यात त्यांचं वसाहरण करायला पाहिजे. आपण ते कायम करत राहू. तुम्ही आम्हाला खूप वेळ दिला, किमान हे तरी दाखवून दिलं की याच्यातून नेमकं निष्पन्न काय होणार आहे. चर्चा आता या झालेली आहे. खूप खूप धन्यवाद.